चिडू नको पूजा, चिडू नको. ऐकून तर घे माईवाली गोष्ट. माई गोष्ट तर ऐकून घे. माई गलती झाली पूजा. मला वाटलं तू रात्री मला 15 दिवस झाले तू सारखी दिसत होती, तर मला असं वाटलं का तू काहीतरी आहेस लपडं लुपडं. मला असंच वाटलं. आता तू मला सोडून देतो बा ना, माझ्याशिवाय तुला दुसरा आवडते म्हणून मला असं भ्रम झाला होता. पण तू तसं काही नाही आहे वाटते ना. मला समजलं, मी पता गीता काढलं सर्व, ते काही आहे नाही म्हणून. कोणता होय तो लेखाचा, त्याने झोडपतो लेखाले धरून मी. हो का? आता माहित पडलं तुम्हाला? नाही माय काही आहे का नाही आहे म्हणून आता माहित पडलं. आणि इकडे तिकडे पत्ता काढला म्हणतो. वा, लाज वाटते का तुम्हाला? बायकोवर थोडासा विश्वास नाही दाखवत. लोकांवर विश्वास आहे तुमचा, पण बायकोवर विश्वास नाही आहे तुमचा. बायकोवर विश्वास राहिले. मला थोडंसं विचारलं असतं तुम्ही, विश्वासात घेऊन काय एवढं झालं असतं? काय रिपोर्ट गिपोर्ट दिला असतं, काय मार मोदळ केलं असतं, मला चांगल्यानं विचारलं असतं तर सांगितलं नसतं का मी ना? अहो, तर तुझे नाही चुकलं का पूजा? तुला सांगायला लागत होतं मला का त्रास आहे का काही या. मी त्याला सारखं केलं असतं ना. काय तू काय मला कमी समजतं काय तुला नवऱ्यावर विश्वास नव्हता का? तुला मला सांगितलं काऊन नाही? तुमच्या स्वभावामुळे नाही सांगितलं मी. स्वभावामुळे सांगाले. हे असा शकीला स्वभाव आहे ना तुमचा, म्हणून नाही सांगितलं मी. बिनफालतू शक करतो काय तुझ्यावर पूजा? तुझ्यासोबत इकडे राहिले आलो, तू जसं जसं म्हणलं तसं तसं केलं मी ना. त्यावर मायवाला काही जीव नसता, लेकरात जीव नसता तर काही इकडे आलो असतं माय बापाला सोडू. तुला समजून राहिलं का नाही? काही बिनफालतूच माई बदनामी करतो, शक करतो. कधी शक केलं मी तुला? कधी म्हणलं का कुठं आले? ते त्या दिवशी तू मला लय वेळेस दिसली. 3 वेळा उठली का नाही त्या दिवशी तू? बोलायला बाहेर सुटून पोहे. मग माय डोकं झालं खराब म्हणून मारलं मी ना. सुद्धा सांगितलं असतं का नाही बा मला असा त्रास आहे जी, मी ना काही केलं असतं ना, त्याने लेखाले झोडपलं असतं ना धरून, डबल त्या वाटीच नसता गेला तो. गेली मी पहिल्या वेळेस. मला असं वाटलं का तो जॉब वरून काढते का काय का मध्ये, म्हणून मी नाही सांगितलं तुम्हाला. आणि तुमचा दिमाग आहे एक तर पहिलेच गरब. जाऊन त्याला मारलं असतं तिथं, काही केलं तर माझीच बदनामी झाली असती ना. कोणाचा नवरा आहे, हिचा नवरा आहे, काऊन मारलं या सुपरवायझरचं, हे थोडी पाहिजे कोणाची गलती आहे ना कोणाची गलती नाही तर. कंपनीत तर म्हणतेच लोक, म्हणते बायाच तशा राहते, माणसंच तसे राहते. बायानं माणसं सर्व सारखेच. एकदाचं नाव बदनाम झालं का झालं मग. माही काही गलती नसूनही माझं नाव बदनाम होत होतं, अगर तुम्ही जर तिथं जाऊन तमाशा केला असता तर. आणि तुम्ही तर तमाशा करणारच होते, हे तर मला माहितच होतं, म्हणून मी सांगितलं नाही तुमच्या जवळ. जाऊ दे आता पूजा, जे झालं ते झालं, जुनं विसरून जा. आणि तू बाबुली काऊन नाही आणलं? मला बाबुली भेटायचं होतं, तू काऊन नाही आणलं? नाही आणलं मी बाबूले. त्याला कुठं आणू, शाळेत होता तो ना. तुम्ही वेळेवर फोन केला, मी म्हटलं चला आता भेटतोच काय म्हणते येतं. इकडं कधी आले तुम्ही? मला भेटायला बोलावलं इकडं. आणि कधी आले तुम्ही? मी तर सर्वसामान्य आईच्या घरी रूमही सोडली जी. मला झाले आता 8-10 दिवस मी इकडं आवतो. मी मित्राच्या रूमवर आहे. मी काय म्हटलं पूजा, माझी एक गोष्ट ऐक ना. काय म्हणता आता तुम्ही? काय ऐकू मी तुमचं वालं? त्या दिवशी माराच्या वेळेस तुम्ही थोडीशी दया नाही केली मायवरी. दया करायला ना, आता म्हणून राहिले आहेत मी येत नाही वापस. कुठे जायचं आहे तर मी रूम आहे आता सोडली, मी नाही येत. रूम सोडली ना तर जाऊ दे, ते रूमाचं तिकडं. रूमाचं काही नाही करायला लागत. मी काय म्हटलं, माझी गोष्ट आहे कधी माझ्यासोबत चाल ना आता गावाकडं. बाबुली घेऊन आपण तिकडं शाळेत टाकू बाबुली चांगलं. इंग्लिश मिडियम तिकडे आहे, गावातली पोरं जातील इकडं. तर तू चाल बा म्हटलं, मी आता तिकडच जातो राहिले, तूही चाल माझ्यासोबत पूजा. इकडं काय करतो राहून नुसतं कंपनीत जाणं, कंपनीत जातं. तिथं लागेच तू कामाला कोणत्याच नको जाऊ. मी सर्वच करतो, बाबूचं शिक्षण पाणी सर्व. तू घरी राहत जा, फक्त घरचे कामं करत जा, बाकी नको करत जाऊ. काय बोलू राहिले तुम्ही? पागल गिगल झाले का? तुमच्या गावात मी नाही येत. तुम्हाला सांगतो, मी येतच नाही तुमच्या गावात. तुम्हाला राहायचं असं माझ्यासोबत इथंच राहायला नाही तर मी येणार नाही कधीच. आणि तुम्हाला जायचं असेल तर एकटे जा. माय पोरगं मी इथंच राहतो. ऐक तुझ्या मायवालं, तुझ्याशिवाय ना लेकराशिवाय राहू शकतो का मी? साथ दे ना बिचारी मले. थोडसा साथ दे, चाल मायवालं. माय आई बाबा तुले काहीच कोणताच त्रास नाही देणार. माझ्या आईचा आणि बाबाचा तुला कोणताच हे नाही राहणार. तुला जर असं वाटत असेल ना त्याचा त्रास, तर आपण लागेच अलग राहू, गावात राहू पण अलग राहू, आई बाबाच्या अलग राहू लागेच. पण चाल ना, दे ना मला साथ थोडसा. मी इथं मन नाही लागतो आता पूजा. चाल ना माझ्यासोबत गावात. जा तुम्ही जा, मी येत नाही तुमच्या गावात. मी येत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तुम्हाला राहायचं असेल माझ्यासोबत इथंच राहा. मी तिकडे येत नाही तुमच्या गावात, बिलकुलच येत नाही मी. माझा हात सोडा लवकर माझा हात. तुला समजावले आलो तुम्ही, चालू म्हणलं गावात तर तू नाही म्हणून राहिली. ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. काय करायचं तुला कर. माझ्या लेकरू देता का नाही देत तू? माझ्या लेकराली नाही का मी? नाही, लेकराला घेऊन नाही जायचं. लेकरू माझ्या जवळ राहील, लेकराला घेऊन नाही जायचं. मी तुमच्या आई बाबाच्या पक्षावर माझ्या लेकराला पाठवत नाही. माझ्या लेकरू माझ्या जवळ राहील. हे तू आखरीचं म्हणणं आहे का? आखरीचं म्हणणं आहे का? तू येत नाही का माझ्यासोबत? एक वेळा नाही, 100 वेळा जरी विचारलं ना तरी पण माझ्या म्हणणं येस राहील. मी येत नाही म्हणजे नाही येत. हे पूजा ऐक तसं. हे पूजा पूजा मी येत नाही म्हटलं तुम्हाला. मी येत नाही. तुम्हाला जाऊ वाटते जा, मी येत नाही. हे नाही येत ना, मी चाललो गावाकडं. येत नाही म्हणते तर जाऊ दे. हिच्या मागं कुठं फिरू आता मी? सर्व करतो म्हटलं तरी ऐकून नाही राहिली. ही हिच्याच मागं फिरू का? हिच्या म्हणण्यानुसार लेकरू माई एवढं मोठं झालं तरी पण इथं येऊनच आहे मी. इथं येऊन राहिले. आता तिने माझ्यासोबत चाल म्हटलं, हे नाही म्हणते. ठीक आहे, जाऊ दे, करू दे तिच्या मतानं. किती दिवस माय पोचते हिची वाली आणि माझ्या घरी किती राहते तर पाहतोच मी. आता मी चाललो गावाकडं. झालाच नाही आपला डबा. बॅग झाल्याचा डबा बनवायला लागत राहिला तुले. पैसा म्हणून राहिलो मी तुले. डबा उशीर होऊन राहिला. हे आपलं तिथं झामल करून राहिली कायची. मार येते 9-10 वाजता घरी आणि डब्बा सोबत उशिरा सांगते. कधी घासा तेवढे संधीत मग? तुम्ही 7:30 वाजता आले ना, पांढऱ्यावर बसून होते. लेकरा जोडा डब्बा पाठवून देता ना घरी. नाही, सोबतही घेऊन बसले, डब्बा घेऊन बसले, स्वतःही बसले. आणि रात्री आले. नोकर आहे का तुमच्या वाली? तेव्हा म्हटलं तो डब्बा घासा दे. कोणते कामं राहते मग घरी? डब्बा घासला नाही होत त्याकडून. कोणते कामं राहते? नाही, मला कोणते कामं राहते? मला काय कामं? माय कामं कोणते कामं? पगार नाही ना मला कामाचा. घरच्या बाईचे कामं म्हणजे कामं असते का? पैसे
देत त्याच्या बदल्यात, तुम्हाला पैसे भेटते. किती तुम्हाला जास्त आणि इकडे डबा आण मला जाऊ दे बरं. आणा डब्बा, आणा डब्बा. जा तुमचा डब्बा घेऊन. पत्राला बांधून नाही ठेवलं मायाला, पत्राला बांधून ठेवले तुम्हाला. मला जाऊ दे करून राहिले. कमी बोलत जा ना. सारे गावातले लोक म्हणते याच्या बायकोसारखी बायकोच नाही म्हणते लेकाची. हा बोलणारी माळ बोलते. हो बापा, तुम्ही तर खूपच कमी बोलता. तुम्ही तर बोलतच नाही या काही शब्द. मोजूनच बोलता तुम्ही. विकत घ्या लागते तुमचे शब्द. तेवढे लोक ते आणा बरं इकडे. कोणते मला याच्या बायकोसारखी बायको नाही म्हणते. काय केलं मी ना? काय कराल त्याच्या ढुंगणाला जाऊन चिमटा घेतला का? बाई मागीन तर आता तू येतो काय बोलू. हा बोलाली जाऊ दे बरं, मला जाऊ दे तू कामाली. बाई ना मला पागलच करते. हा माहित नाही पागल होईन का काय ते हिच्या काय माहित. नाही होणार पागल तुम्ही. तुमच्या दारूच्यानं होणार. दारूच्यानं आले मारी. कोणी भेटते का? यो भेटते का? तो भेटते का? मार आदू पाहिजे संध्याकाळी तिकडून कामावून आल्यावर. हा पण असं नाही का घरी येऊन बाय चुपचाप डब्बा आणा आणि झोपण जेवण खावं ना. दादू येऊ दे पादू येऊ दे. काही आणायचं आहे का तिकडून? काही आणायचं असेल तर आता सांगून दे. त्यासाठी अक्कल घेऊन येता विकत. तुमच्यासाठी भेटत असेल तर तिकडं. बाई मागीन काय करू रे हिचं आता. तू थांब मला घाई आहे म्हणून सांग तू. हा तू तिकडून आल्यावर पाहतो मी छाय. हा तिकडून आल्यावर पाहतो तुला कसं राहायचं. थांब. काऊन जिताई दादा कोण एवढे ओरडून गेले? ते म्हणते घरी तुला पाहतो म्हणते छाय. हा काऊन एवढे ओरडून गेले भाऊ? काय हो बाई शेता त्या भासराला काही अक्कल नाही आहे व. अहो डब्बा घेऊन रात्री तिकडे 10 वाजेपर्यंत तिकडेच बसले. असं नाही का कोणाच्या हाताने डब्बा घरी पाठवून द्यायचा. घासाचा राहिला माय. आता घासाले वेळच लागल ना. डब्बा घासाले पुसपास कराले. थोडासा उशीर झाला डब्बा बांधाले. येऊन इकडे अंदर येऊन कातावून राहिले मायावर. म्हणून मग मी त्याच्यासोबत कळत झाली. मी जर नरम राहिली का मग ते अजून काता होती मायावर. आणि मी जर गरम झाली ना तर मग ते कमी पडते. असं आहे. म्हणून त्याच्यावर ना मला कातावंच लागते बिचारे. मस्त आयडिया आहे तुमची वाली नाही. मी जर नामती घेतला का अजून फायदा उचलते बिचारे मग मायावाला. हा अजून जास्त बोलते मग मी जर बोलली नाही तर. आणि मी जर त्याचा आवाज चढून त्याच्यासारखी बोलली ना तर मग बसते चुपचाप. अरे बाबू सागर, मी काय म्हणलं, आपण हे घराले कलर गिलर देऊ ना. त्याची साफसफाई चालू आहे वाटते पोराच्या इकडली. मग आपण देऊ ना कलर गिलर मस्त. हा साफसफाई की काढून घेऊ. बाई त्याचं पहिलं लग्न आहे. त्याच्या पोरी नाही पळून जाऊन लग्न केलेलं आहे. त्याचं हे त्याच्या घरात पहिलंच लग्न आहे म्हणून ते सगळं करून राहिले. आपल्या आता श्वेताचं लग्न झालं नाही का? आताच तर कलर मारला आपण श्वेताच्या लग्नाच्या वेळेस. मग आता अजून जर डबल हे करतं का लय करावं लागते ना. इकडलं तिकडं हलवा, तिकडलं इकडं हलवा, सामायन एवढं त्याच्यातच किती वेळ जाय. राहू दे कलर गिलर नको करू. काही कलर पेंटिंग गिंटिंग करा नाही लागत. आपण आताच केलं ना. आता झालेच किती महिने. बरं जाऊ दे मग. नाही म्हणतो तू तर राहू दे मग. मी काय म्हणलं बाबांना बांगड्या घेऊन येऊन राहिले. एक जोड त्या हिच्यासाठी आपल्या संध्यासाठी आणि एकदम शेतासाठी. तर राणीचा मी काही देत नाही म्हणलं. तुला सांगतो मी. मला काही राणीचं बरोबर वाटत नाही. तुला राग येईल माझ्या बायकोला दिलं नाही बा म्हणून. तर मी काही देत नाही. तुला पहिलेच सांगून देतो. बांगड्या मी काही देत नाही आहे तिले. आई तुला काही म्हणलं का मी ना? म्हणलं का दे नको देऊ असं काही म्हणलं? माझ्या बायकोला दे का नको देऊ? मी काही म्हणून राहिलो का तुले? तुला वाटलं तर दिवशी वाटत असं तर दे. नाही वाटत असेल तर नको देऊ. मी तुला काही म्हणलं का? चिडचिड काऊन करू राहिला रे बाबू तू सागर? साध्या पद्धतीनं म्हटलं मी तुला का देत नाही म्हणून तिले बांगड्या. एवढं काय चिडायचं आहे त्याच्यात? चिडलो नाही आहे मी. चिडून नाही राहिलो मी. तुला सहज म्हणत आहे का तुला दिवशी वाटलं असेल तर दे. नाही दिवशी वाटत असेल नको देऊ. माय फक्त राणीचं मला काही सांगू नको. तुला काय करायचं आहे तिच्यासोबत. द्यायचं आहे नाही द्यायचं आहे तू पाच बसपा म्हटलं. माय काही जबरदस्ती आहे का? अरे तुला राग येईल म्हणून राहिली मी. सांगू राहिली त्याजवळ. पण आता सकाळी उठते बी मी, बोलते बी तिच्यासोबत, चांगली बोलते गिलते, राहते बी. जास्त रूम मध्ये झोपून राहत नाही. पण तरी पण मला का नाही तिच्यावर भरोसाच नाही बाबू. म्हणून मी काही देत नाही तिला बांगड्या फांगड्या. त्या दोघ्या बहिणीला द्या. आणि शेताला मी फक्त घालापुरते देऊन राहिली. ते काही धडाची ठेवत नाही शेता. हा एवढं मोठं 3.5 लाखाचं तिनं हारून टाकलं. चोरांनी नेलं. आणि हे बांगड्या काय देऊ? इथं लग्नात घालासाठी देतो. लग्नात झालं का तिचे वापस घेऊन घेतो मी. आई मला काही सोन्याचा एवढा शौक नाही आहे. मला काही एवढी आवड नाही आहे. नाही देत बांगड्या तर नका देऊ. मी तुम्हाला स्वतःहूनच म्हणणार होती का मला पाहिजे नाही बांगड्या. हे कुठून आली हो बापा? हा गोष्टी ऐकत होती का काय? तर काय माहित बापा हे राणी तर इकडून कुठून आली. मला म्हणते पाहिजे नाही बांगड्या. काय म्हणलं राणी? काय झालं? काय म्हणून राहिली? नाही तुम्ही म्हणत होत्या ना का राणीला बांगड्या देत नाही बा म्हणून. मी तर म्हणून म्हणलं मी का मला नाही पाहिजे बा बांगड्या. तुमच्या जवळच ठेवा. तुम्हीच हे करा. लागेच श्वेताताईले आणि संध्याताईले द्या. मला नाही पाहिजे. एवढी आवड बी नाही आहे बा म्हटलं मला. कायले दोघं जण तुम्ही हे करता मायाल्या बांगड्यासाठी. मी म्हणलं का स्वतःहून तुम्हाला मला बांगड्या द्या का काही म्हणून. आई नाही पाहिजे मला बांगड्या. नाही व तसं नाही. श्वेताला इथे येईन तर इथं लग्नात घाला पुरत्यात देईन मी बांगड्या तिले. हा तिचं गळ्यातलं तर तिनं हारूनच टाकलं का नाही. तर आता तिच्यावर काय भरोसा. हे ठेवत नाही काही नाही बरोबर. ते श्वेता तिला कदर नाही कोणत्या गोष्टीची. म्हणून तिला घालापुरते देऊन दे असं वय म्हणणं. राहिली गोष्ट तू वाली. तर आता तुला आवडच नाही म्हणतं ना तर मग राहू दे ना. मग काय घालतो तू बी? तोंडावरच म्हणून राहिले आवड नाही म्हणून मले. हा पण असं नाही म्हणत का तू बी घालजो बा. हा नंतर मला वापेत देऊन देजो. माझ्या गळ्यातलं लंबाई बी त्याच्यात जवळ राहते. बरं त्याईनंच करून दिलं असं. पण तरी पण मी सून होय तर माझ्या काहीच अधिकार नाही का त्या गोष्टीवर. हो 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 ठीक आहे ना. मला नाही आवडत पाहिजे अशा.
आणि ठीक आहे मला नका देऊ तुम्ही. घालशील तर घालजो. अगर तुला घालायचे असन तर घालजो बाप्पा. 1-2 दिवसासाठी ठेव जा हातात. तुला वाटतेस तर असं थोडी ना. आता माझ्या दोन्ही पोरीले देईन मी तर तुले त्यासाठी बनवल्या तुझ्या सासऱ्यानं त्याच नावाच्या होई ठेवाल्या. घालशील तर घालजो बाप्पा. नाही नाही काही गरज नाही, राहू दे. 3 दिवस नको, ते घालते ते विकृतीच घालते, तेवढं काही तिला हे नाही, आवड नाही. राहू दे, देऊ नको बांगड्या तिले. माझ्या नवराच माझ्या मनाचा नाही आहे तर काय करू मग मी आता. हां माझ्या नवराच तर नाही नको देऊ म्हणते मायले, तर काय मागू मी आता. राहू दे मग. नाही म्हणते हाय बी नाही म्हणते आणि तूही नाही म्हणते तर राहू दे बाप्पा. कोणाला जबरदस्ती की नाही आहे मी. घाला आज करा आज बा म्हणून जाऊ दे. झाला का स्वयंपाक झाला का? तुझ्या सासऱ्याला वाढतो म्हटलं ताट. झाला असन तर काय बनवलं हो? बरबटीची भाजी बनवली आई. झाला स्वयंपाक, द्या बाबाले वाढून. बरोबर देतो मी वाढून. मी काय म्हटलं आपल्या ज्योतीले झाला आता 1.5 महिना. नंदाबाईच्या लग्नाच्या पहिले केवलचं लग्न आहे का नाही त्याच्या पहिले आपण म्हटलं आपल्या नातवाचं नाव ठेवून देऊ. ज्योतीच्या पोराचं. ठेव ना, तर तुला कोण मनाई केलं? ठेव नको म्हणलं का मी? ठेव ना, नाव ठेवायचं आहे तर ठेव ना. कधी ठेवतो? नाही हो म्हणायची गोष्ट नाही आहे. तसं नाही म्हणून राहिली मी. पैसा पाणी नाही लागन का आता? तुम्ही तर म्हणता पैसा नाही आहे म्हणून तुमच्या जवळ आता असे म्हणून राहिले ना तुम्ही. तर म्हणून म्हटलं नाही निदान म्हटलं नाव ठेवाले 20,000 रुपये लागन ना. 15-20,000 रुपये लागणार नाही का जवळ आपल्या. आता नाव ठेवायचं आता कोणताही साधा कार्यक्रम म्हटलं तर 15-20,000 रुपये लहान साई म्हणलं तरी पाहिजेच जवळ. तू पैशाची चिंता काय नाही करतो? पैशाची चिंता करायला मी हाव ना, देतो ना तुले पैसे. तुला देत नाही म्हणलं तर मी ठेव कधी ठेवतो नाव, तर कधी ठेवून राहिली. तुमच्या जवळ पैसे आहेत मग बबिताच्या नवऱ्याला काऊन नाही म्हणले की तुम्ही. त्याला द्या लागत होतं ना की ते जेव्हा ही कंपनीत चालले आणि तुम्ही तर म्हणलं होतं वाटते त्याच्याजवळ तुमच्याजवळ पैसे नाही म्हणून. असं काय त्या बाबांच्या मागं लागतो? गाडी घेतो गाडी घेते का नाही घेत, काय गोपी दडी मारते तर काय माहित आता त्याला. नुसतं पिऊनच राहते तर त्याला 1 लाख रुपये द्यायला परवडते का तू? हाय माझ्याजवळ पैसे पण मी जाणून बुजून त्याला म्हणलं नाही आहे म्हणून. काय करू त्याला देऊ? आणि कायच्या भरशावर देऊन तो वापस आपल्यावाले पैसे. माय बाई आणि मला वाटलं तुमच्याजवळ पैसे नाही ना म्हणूनच तुम्ही नाही म्हणलं. खरं म्हणलं बबिताले. माय ते बबिता लढून राहिली होती ना जी. दे ना गाडी तुम्ही तुमच्या हाताने घेऊन द्या गाडी लागेल. दे ना जी. तिचं वालं कामाला नाही चालला ना काही नाही. तो जवाई कालपासून चालला म्हणते कंपनीत तर 9-9 वाजते म्हणते त्याला घरी आले. मग तर ते स्वतःचा धंदा करून राहिले तर देऊन द्या म्हटलं गाडी. द्या ना धीरे धीरे करून. आता बबण्याचं काही खरं आहे का निर्मले? नुसतं पिऊन राहते लेखाचा तो ना कायच्या भरशावर दे ना आपले पैसे. किती कस वेळा त्यानं 1000 दे 2000 दे 1000 दे 2000 दे नेऊ माझ्याजवळची किती कस वेळा नेले होते ना. मी ना हिशोबही ठेवला नाही त्या पैशाचा लागेच तर हिशोब ठेवाले. बरं जाऊ दे नाही ती ठेवले बबिताच्या तोंडाकडे पाहून मी देतोय तरी. जाऊ दे करत. त्याला दारूचा शौक आहे, दारू पिणं नाही कमी करत काही नाही. आणि कोणत्या वर्षावर देतो त्याला 1 लाख रुपये तू? बरं त्याला घेऊन आपण तर काय भरोसा त्याचा वाल्यासारखा सुद्धा राहणच बा म्हणून. दारू सोडत नाही लेखाचा काही नाही. ते पोरगी आपण देऊनच पस्तावलेले खाली. माझ्यासारखी सोयरीक आहे म्हणून त्याला मी एवढा मदत करतो. माझ्याची सोयरीक राहिली. आपल्या साथानं वाईट झालं पण त्या बबिताचं म्हणून काना डोळ्या करते माणूस. तर त्याच्यात रीत आहे का थोडीशी? नुसतं पिऊन लेखाचा काही बडबड करते लेखाचा. नाही तुमचं बरोबर आहे. साऱ्याच गोष्टी बरोबर आहे. तुम्हाला कोण म्हणून राहिलं जी. पण एक वेळा तर पाहत्याचं वाला काय करते काय नाही करत तर देणंच ना आपले पैसे. बबितानं स्वतः म्हणलं मला बाई म्हणे देणं म्हणे असं तर कामाधंद्याला लागन म्हणे तर करणच म्हणे काही नाही काही म्हणे देणं म्हणे अशी म्हणे. मला वाटलं तुमच्याजवळ पैसे नाही म्हणूनच नाही म्हणलं. खरं म्हणलं हाय पैसे गिसे हाय माझ्याजवळ पण मी जाणून नाही म्हणलं त्याला. बबिता म्हणे का तुले? हो बबिता म्हणे मले बाई म्हणे असं तर दे म्हणून मी तुम्हाला म्हणलं बा. तर तुम्ही म्हणता नाही मग पहा बा तुमच्या हिशोबानं मी नाही म्हणत काही. अगं मग नाही दिले म्हणजे माया मागच तुम्ही टोमणं लावा. गोष्ट पैशाची नाही आहे निर्मला. पण त्याच्यात रीत नाही ना. रीत राहिली रीत तरी आहे का त्याच्यात? लेकराचं नाही समजत त्याला, बायकोचं नाही समजत. 1-1.5 महिना झाला तो घरीच आहे. एखादी दुसरा असता तर कोणत्या कामाला गेला असता? कुठेही माणूस खांते तर पाणी काढते म्हणते ते बरोबर आहे ना. माणसासारखा माणूस आहे एकाच याच्यावर भरोशावर बसते तो. आता पहा बा तुम्हाला काय वाटते तर. हो रीतगीत नाही आहे म्हणा त्याले. रीतगीत आहे नाही. सरका सुद्धा असता तर कायले आपल्याला इकडं आणा लागलं असतं त्याले आणाले. वावर आहे शेत आहे पण याले अक्कलच नाही आहे ना बबिताच्या नवऱ्याले. चांगलं वावर करता मस्त राहता नाही. भावाले करू दे वावरनं पैसे उचलून घे आणि हे उडव वाढव करे. इकडं आणला तर इकडं थोडासा बरा तरी राहून राहिला. बरं राहायची गोष्ट नाही. कामही करते म्हणा करते घेते काम पण ते नाही का त्याच्यावर कर्ज झालं ना म्हणून तसा करून राहिला तो. बरं काय तुम्ही काय करायचं थांब 1-1.5 महिना त्याला करू दिले गाडी घेऊ दे मुद्दा नाही तिकडं कंपनीत. समजून कंपनीतलं काम कसं राहते काय राहते. तिथे 1 मिनिटं आपल्याला वाया गेलं चालते. त्याच्या मला 1 मिनिटं वाया नाही गेला पाहिजे. बरोबर टायमावर सुटून ते
आणि काय भावावर जाणार आहे ते घेऊ दे त्याला मुद्दाणार एखादी समजा मग स्वतःचा धंदा आणि कंपनी काय असते तर घेऊ दे कोण दिले एखादी महिना आई अय आजी काऊन रे काय झालं रे सूर्य काय झालं ते ज्योतीचं पोरगं लढून राहिलं लय ते झोपलेली आहे झोपलेली राहिले तिथे काही ते रोशनी म्हणते मी जात नाही म्हणते त्याच्या रूम मध्ये मी काही उठत नाही म्हणते हा तर तिथे त्याला जाणं घेणं थोडस हा ते लढून राहिलं त्याला भूक लागली का काय तो नालाय का 5 मिनिटं झाली रे इथं बसली त्या बापासोबत मी हा तर तू तिले उठू नाही शकत का बहिणीले द्यायला हा थोडस उठून तिले सांगायचं पोरग लढून राहिलं काही तेवढं नाही होत त्याकडून घरी आहे तर मी नाही बोलत मी नाही सांगत असं तर सांगते पोरगं लढून राहिलं निदान त्याला घेतो अबे लेका आता तुझे काय बोलू बे मी सूर्या बहीण होईना बे ते तुझी वाली हा बहीण होईना लेका रक्त होईना लेका तुझी वाला आणि तिच्यासोबत बोलत नाही म्हणतो फक्त लहानशा गोष्टीवरून आता ते एकडल्यावानी बोलते ना माझ्यासोबत मग ते एकडल्यावानी बोलायले म्हणून मी बोलत नाही त्यालाच म्हणता का जी त्याचंही बी बरोबर आहे ना ते पोट्टी बोलत नाही ना तुमची पोरगी ज्योती बोलाले धडाचं बोल नाही ते आजी त्याच्यासोबत तर काय ते रोशनी सोबत जाऊ दे याच्यासोबत जाऊ दे माझ्यासोबतही धड नाही बोलत ते मग तर काय सांगा आता टाइम कोणता आहे काय कोणता आहे हा तिची झाली डिलिव्हरी आता शिजर झालं आपण थोडस शांत यानं बोलायचं गेले बहिणीसोबतही बोलता येत नाही का लेखाली बोलत जाणार रे सूर्या तू बोलाले बोलते तर बोलते याकड जाऊ दे ते याकड आहे तिने दिमाग नाही तुले तर दिमाग आहे ना आई मी चाललो मी नाही बोला तुला सांगायला आलो मी काय तू घेतो का नाही तर मी घेतो मग त्याला आण त्याला रूम मधून आण तिच्यावाल्या मी घेतो त्याला येतो अंदर मग लवकर ये